मंडळी 10वीच्या परीक्षा झाल्या की थोडे दिवस निवांत वाटतं, पण निकाल लागला रे लागला की सगळ्यांच्या डोक्यात एकच चक्र सुरू होतं की आता पुढं काय. तसं तर सगळ्यांच्या डोक्यात सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अशा तीनच गोष्टी असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या पारंपरिक वाटा सोडल्या तर अशाही काही वाटा आहेत जिथं तुम्ही पुढच्या 2-3 वर्षात स्वतःच्या पायावर उभं राहू शकता आणि चांगला पगारही मिळवू शकता. या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 पेक्षा जास्त कोर्सेसची माहिती घेणार आहोत जे तुम्ही 10वी नंतर आरामात करू शकता आणि त्यातच करिअर देखील करू शकता. यामध्ये मेडिकल, टेक्निकल आणि क्रिएटिव्ह अशा तिन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी 10वी नंतर ज्यांना थेट अशा प्रकारचे कोर्सेस करायचे नाही आहेत आणि ज्यांना 11वी-12वी सायन्स करायचे त्यांच्यासाठी आर्केडेमी ही संस्था तुम्हाला मदत करू शकते. आर्केडेमीकडे 15 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आणि स्ट्रक्चर्ड स्टडी प्लॅन आहे, तेही ऑनलाईन. त्यासाठी आर्केडेमीनी खास 11वीसाठी CET फाउंडेशन बॅच ही अगदी फ्री कॉस्टमध्ये लॉन्च केलेली आहे आणि ही फाउंडेशन बॅच एक ब्रिज कोर्स म्हणून तुम्हाला अवेलेबल केलेला आहे आर्केडेमी या संस्थेनं. आणि या फाउंडेशन बॅच नंतर टार्गेट बॅचही असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला PYQ आणि टेस्ट सिरीजही अवेलेबल आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर या ऑफरमध्ये 11वी CET फाउंडेशन कोर्स हा फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच आर्केडेमीला संपर्क साधा. डिटेल्स आणि गुगल फॉर्मची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही रजिस्टर करू शकता या फ्री कोर्ससाठी. बाकी मंडळी, आजकाल डिग्रीपेक्षा जास्त महत्त्व हे तुमच्या स्किलला आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं ही आजच्या काळाची गरज बनली. कारण AI तुमची नोकरी खाऊ शकतं पण तुमचं स्किल चोरू शकत नाही. त्यामुळेच आपण आज असे काही कोर्सेस पाहणार आहोत जे तुम्ही 10वी नंतर करू शकता. सुरुवात करूयात पॅरामेडिकल क्षेत्रापासून. तुम्हाला जर आरोग्य क्षेत्रात काम करायचं असेल पण MBBS वगैरे करायचं नसेल तर पॅरामेडिकल फील्डमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. पहिला कोर्स आहे DMLT आणि लॅब टेक्नॉलॉजी. हा कोर्स केल्यावर तुम्ही पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्ताच्या चाचण्या करणे आणि त्यांचे रिपोर्ट्स तयार करणे या गोष्टी शिकता. यासाठी 11वी-12वी सायन्समधून केली तर तुमचा पाया भक्कम होतो. पण अनेक संस्था 10वी नंतर ते डिप्लोमा करतात. सुरुवातीला तुम्ही कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये 25,000ची नोकरी मिळवू शकता. अनुभवानंतर स्वतःची लॅब टाकली तर महिन्याला 50,000 ते 1,00,000 रुपये कमावणं कठीण नाही. दुसरा कोर्स आहे रेडिओलॉजी आणि डायग्नॉस्टिक. एक्सरे, CT स्कॅन आणि MRI या मशीन्स चालवण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची गरज असते. हा कोर्स अतिशय जबाबदारीचा आहे. आजकाल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्कॅनिंग सेंटर्स उघडत आहेत, त्यामुळे नोकरीची शाश्वती 100% आहे. इथं सुरुवातीचा पगार 25,000पासून सुरू होतो. आता ज्यांना आरोग्य क्षेत्रापेक्षा तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्र जास्त आवडतं, मशीनसोबत खेळायला ज्यांना मजा येते त्यांच्यासाठीचे कोर्सेस सांगतो. सगळ्यात मेन तर IT आहे. इलेक्ट्रिशियन्स, फिटर किंवा मोटर मेकॅनिक हे कोर्सेस दिसायला छोटे वाटतात पण टाटा मोटर्स, रिलायन्स किंवा रेल्वेसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये या कोर्सेसना प्रचंड मागणी असते. यात 11वी-12वी करण्याची गरज नसते. तुम्ही थेट कामाला सुरुवात करू शकता. पगार सुरुवातीला 15-18,000 असला तरी परदेशात विशेषतः दुबई किंवा युरोपमध्ये या कामासाठी महिन्याला 2 ते 3 लाख रुपये दिले जातात. यासोबतच जर तुम्हाला पुढे जाऊन इंजिनियर व्हायचं आहे पण 11वी-12वीचा ताण घ्यायचा नसेल तर थेट 10वी नंतर 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा हा सर्वोत्तम तुमच्यासाठी पर्याय आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही थेट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेऊ शकता किंवा खाजगी कंपन्यात ज्युनियर इंजिनियर म्हणून 20,000 ते 30,000 रुपये पगारावर रुजू होऊ शकता. ज्यांना क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी 10वी नंतर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. कारण सध्या एक क्षेत्र सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे. अगदी देशाच्या अर्थमंत्र्यांनी देखील याला ऑरेंज इकॉनॉमी म्हणून ओळख दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील करिअर ऑप्शन्स पाहणं तर मस्त आहे. पहिला पर्याय ग्राफिक्स डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंग. सध्या सगळ्या कंपन्या आपला एक सोशल मीडिया प्रेझेन्स वाढवत आहेत. सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला की त्याच्याशी काही संबंध नसलेली कंपनी देखील त्याची पोस्ट करते. आता रिसेंटली मोठ्या प्रमाणात किटकॅट चोरीला गेल्याची बातमी आली होती तर त्याचाही ट्रेंड करत PVR सारख्या थिएटरच्या कंपनीने देखील सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट केली होती. यातूनच कळते की चांगले ग्राफिक्स डिझायनर्स, चांगले व्हिडिओ एडिटर्स यांना किती मागणी आहे. 10वी नंतर 6 महिने ते 1 वर्षाचा डिप्लोमा करून तुम्ही Adobe Photoshop, Premiere Pro आणि आफ्टर इफेक्ट्स शिकू शकता. 11वी-12वी सोबत तुम्ही फ्रीलान्सिंग करून पॉकेट मनीपेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावू शकता. मोठ्या शहरात एका चांगल्या एडिटरला 40,000 ते 60,000 रुपये पगार सहज मिळतो. यासोबतच आणखी एक क्षेत्र म्हणजे इंटेरियर आणि फॅशन डिझायनिंग. तुम्हाला मार्क किती पडले यापेक्षा तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात यावरून इथं तुम्हाला जज केलं जातं. 10वी नंतर तुम्ही इंटेरियर डिझायनिंगचा 2 वर्षांचा कोर्स करू शकता. फॅशन डिझायनिंगचंही तेच आहे. तुम्हाला 10वी नंतर 1-2 वर्षांचा डिप्लोमा करता येतो. गरज भासल्यास त्यानंतर मोठ्या इन्स्टिट्यूटमध्येही जाता येतं. या फील्डमध्ये तुम्हाला फिक्स पगाराची नोकरी नाही मिळाली तर तरी सुद्धा प्रोजेक्टनुसार पैसे घेऊन तुम्ही आरामात आपलं करिअर घडवू शकता.
आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की AI मुळे नोकऱ्या धोक्यात आहेत, पण AI हा धोका नाही आहे, तर मोकाही ठरू शकतो. कारण जग जसं डिजिटल होत आहे तसे सायबर धोकेही वाढत आहेत. त्यामुळे सायबर लॉ आणि AI संबंधित कोर्सेसना चांगली मागणी आली आहे. बँकिंग फ्रॉड किंवा डेटा चोरी रोखण्यासाठी कंपन्या इथिकल हॅकर्सना कामावर ठेवतात. 10वी नंतर कम्प्युटरचे बेसिक कोर्सेस करून तुम्ही आज स्पेशलायझेशन करू शकता. याची तयारी म्हणून 11वी-12वीला कॉम्प्युटर सायन्स हा विषय नक्की निवडा. या क्षेत्रात सुरुवातीचा पगारच 35 ते 40 हजारांच्या घरात असतो आणि जसजसा अनुभव वाढतो तसा पगार लाखांच्या पुढे जातो. बाकी मित्रांनो, 10वी नंतर थेट अशा प्रकारचे कोर्सेस करायचे की पारंपरिक पद्धतीने 11वी-12वी करायची याबाबतचा निर्णय हा तुमचा आहे. पण तुम्ही जर केवळ 11वी-12वीच्या भीतीमुळे ते टाळणार असाल तर तसं करणं सुद्धा तुमच्यासाठी धोक्याचं आहे. आपलं पूर्ण पोटेन्शियल ओळखून मग योग्य तो निर्णय कधीही घेणं चांगलं. 11वी-12वीचा बेस मजबूत करण्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्किडेमी संस्था मदत करू शकते. आर्किडेमीकडे 15 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आणि स्ट्रक्चर्ड स्टडी प्लॅन आहे. सध्या आर्किडेमीमध्ये 12वीसाठी टार्गेट बॅच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे 10वी पास झालेले त्यांच्यासाठी 11वी CET फाउंडेशन बॅच आहे. या दोन्ही बॅचसाठी अफोर्डेबल प्राइसिंग फुल पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत. शिवाय ऑफरमध्ये बोनस म्हणून PYQ आणि टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही बॅच ऑनलाईन सुद्धा आहे. सध्या ऑफरमध्ये 11वी CETची फाउंडेशन कोर्स बॅच अगदी फ्री आहे, अगदी मोफत आहे. सो अजिबात वेळ वाया घालू नका. आर्किडेमीशी संपर्क साधा. डिटेल्स आणि गुगल फॉर्मची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेलीच आहे. तिथून तुम्ही संपर्क साधू शकता किंवा थेट एनरोल करू शकता. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.